खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महाड येथील गणपतीच्या तलावात नगर उत्थान योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र कोकण विभाग अध्यक्ष रोहिदास मिरकुटे यांनी गणपती तलाव महाड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील कुमार बावधनकर, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष मिरकुटे, सचिव मंदार जोशी, सरचिटणीस गणपत पाटील, खालापूर तालुका कार्याध्यक्ष रामदास पाटील तसेच संदीप भोपी, रवींद्र भोपी, सुयोग खडांगळे, तेजस पवार उपस्थित होते। तसेच जर न्याय न मिळाल्यास या तलावात माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे सर्व पदाधिकारी जलसमाधी घेतील असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला। काय मागणी केली आता? बीड नगरपालिकेत पाणी अवेलेबल असताना लोकांना 25-25 दिवसाला पाणी अवेलेबल होत आहे। नगरपालिकेत 30 दिवसाला पाणी येते। नगरपालिका प्रशासन या प्रकरणात कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांचं झालेलं काम दिसत नाही। बीडला 2 पाईपलाईन, एक अमृत जलचं एक पाणी येतं आणि बीडला एक मागे पाणी पुरवठ्याची योजना झालेली होती, त्या दोन्हीतून पाणी येतं। तरी बीड शहराची पाणी उपलब्ध होत नाही लोकांना खूप त्रास होतोय। लोक 500-500, 1000-1000 रुपयाला पाण्याचे टँकर विकत घेऊन पाण्याची तहान भागवत आहेत। आता कसं आंदोलन केलं? या ठिकाणी नगरपालिकेचा धिक्कार करण्यासाठी नगरपालिकेला मडक्याचं तोरण बांधलंय आणि कोरडं लोकांना पाणी प्यायला नाही याच्यासाठी मडके फोडून नगरपालिकेला जाग यावी यासाठी शिवसेनेने घोषणा देऊन त्यांना जाग येण्यासाठी डपडं वाजून त्यांना मटके फोडून त्यांना आवाज उठवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। पण या आंदोलनाला उशीर झाला असं वाटत नाही, कारण महिनाभरापासून ही परिस्थिती आहे। नाही भैया, या ठिकाणी शहरात आज कुणीही आंदोलन करायला पुढे आलेलं नाही। आम्ही शिवसेना हा एकमेव प्रमुख पक्ष आहे की ज्या या ठिकाणी लोकांच्या भावना जाणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे।